जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करता आणि अचानक तुम्हाला कळतं तुमच्या फोनला ना इंटरनेट आहे ना GPS, कधी कधी तर नेटवर्क सुद्धा नाही, पण तरीही एक ॲप तुम्हाला अगदी अचूक सांगतं तुमची ट्रेन सध्या नेमकी कुठे आहे. हो, आपण बोलतोय वेअर इज माय ट्रेन या ॲप बद्दल. पण प्रश्न असा पडतो, इंटरनेट नाही, GPS नाही, मग ही लोकेशन इतकी ॲक्युरेट कशी मिळते? या मागचं सायन्स खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण फोन वापरत असताना आपला मोबाईल सतत आसपासच्या सेल टॉवरशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतो 24 तास. अगदी नेटवर्कची एकही लाईन दिसत नाही तरी सुद्धा, कारण तुमचा फोन जवळपासच्या अनेक टॉवर्सला सिग्नल पाठवत असतो आणि प्रत्येक टॉवरची एक युनिक ID असते. या ॲपचे क्रिएटर्स अहमद निजाम आणि अरुण कुमार यांनी काय केलं, त्यांनी भारतामधील हजारो सेल टॉवरचा डेटा आधीच ऑफलाईन डाउनलोड करून ठेवला. मग जेव्हा तुमची ट्रेन प्रवास करत असते तेव्हा फोन ज्या ज्या टॉवरशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो त्या टॉवरची लोकेशन ॲप ओळखते. आता जर 5-6 टॉवरची पोझिशन माहीत असेल तर एक साधं कॅल्क्युलेशन करून सिस्टीम लगेच ठरवू शकतं तुमची ट्रेन नेमकी कुठे आहे. म्हणजेच GPS नसतानाही लोकेशन मिळतं. इतकंच नाही, हे ॲप इतकं युजफुल ठरलं की नंतर गुगलने जवळपास 280 कोटी रुपयांना ते एक्वायर केलं. आणि या ॲपची एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये असलात किंवा बाहेर, दोन्ही ठिकाणी ते वापरता येतं. आता एक अशी गोष्ट जी बरेच लोकांना माहीतच नाही, जर रात्री प्रवास करताना तुम्ही झोपलात आणि तुमचं स्टेशन मिस होण्याची भीती असेल तर फक्त वेअर इज माय ट्रेन ॲपमध्ये जाऊन अलार्म ऑप्शन सेट करा. तुमचं स्टेशन येण्याच्या 20 मिनिटांआधी हा ॲप स्वतः अलार्म वाजवून तुम्हाला उठवेल. म्हणजे आता स्टेशन मिस होण्याचं टेन्शनच नाही.